अतिवृष्टी दरम्यान ठाणे महापालिका प्रशासन सज्ज. गेल्या 2 दिवसापासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टी दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिल्या. सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव व महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी, भांजेवाडी या परिसराची पाहणी करून या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. थांबा एक मिनिट. एक अनेक कुठे गेले? एक अनेक क्षेत्राला रोलिंग रोल सर. थांब त्याचा उद्या सर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. ठाणेकरांना पहिलं काय आव्हान असेल आणि ठाणे महापालिका प्रशासन कशा प्रकारे या गोष्टींवरती लक्ष देत आहे? पहिलं आवाहन जे ठाणेकर नागरिकांना आहे आपल्या माध्यमातून की अत्यंत आवश्यक काम नसेल तर बिलकुल बाहेर पडू नये, कारण अजून 48 तास जवळपास रेड अलर्ट आहे, सुरक्षिततेचा इशारा आहे. 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट 3 दिवस आपल्याकडे सतत मुसळधार अतिवृष्टी झाली आहे. काल 18 दिवस सगळा रेकॉर्ड, 18 ऑगस्टला सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. 3 दिवसात जेवढा पाणी पडला काल एका दिवसात साधारणतः 225 mm एवढा पाऊस पडला 24 तासात आणि सकाळी 6:30 पासून आतापर्यंत साधारणतः 5 तासात आपण 40 mm क्रॉस केला आहे. सो हे खूप अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे. 11-12 लोकेशनवर मोठा आपल्याकडे जलभराव याची सिच्युएशन हँडल करावी लागली आहे. आमची टीम 24 तास काम करत आहे. कंट्रोल रूम आमचा पूर्ण वेळ ॲक्टिव्ह आहे. स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, ते आम्हाला खूप सहकार्य. पहिलं आवाहन जे ठाणेकर नागरिकांना आहे आपल्या माध्यमातून की अत्यंत आवश्यक काम नसेल तर बिलकुल बाहेर पडू नये, कारण अजून 48 तास जवळपास रेड अलर्ट आहे, सुरक्षिततेचा इशारा आहे. 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट 3 दिवस आपल्याकडे सतत मुसळधार अतिवृष्टी झाली आहे. काल 18 दिवस सगळा रेकॉर्ड, 18 ऑगस्टला सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. 3 दिवसात जेवढा पाणी पडला काल एका दिवसात साधारणतः 225 mm एवढा पाऊस पडला 24 तासात आणि सकाळी 6:30 पासून आतापर्यंत साधारणतः 5 तासात आपण 40 mm क्रॉस केला आहे. सो हे खूप अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे. 11-12 लोकेशनवर मोठा आपल्याकडे जलभराव याची सिच्युएशन हँडल करावी लागली आहे. आमची टीम 24 तास काम करत आहे. कंट्रोल रूम आमचा पूर्ण वेळ ॲक्टिव्ह आहे. स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, ते आम्हाला खूप सहकार्य करत आहेत. त्यांच्यामार्फत जिथे आपल्याला माहिती येत आहे तिथे पंप लावणे, लोकांना शिफ्ट करणे, तसेच तिथे अतिरिक्त मनुष्यबळ लावून आणि जे चोकअप झालेले नाले आहेत ते क्लीन करणे ही कारवाई कॉर्पोरेशन करत आहे. आज संध्याकाळी पुन्हा 2 हाय टाईडचा इशारा, ते जवळपास 4 मीटरची हाय टाईड आहे. त्या दरम्यान पावसाचा जोर जर असाच राहिला आणि जे IMDचा इशारा आहे त्याच्या आधारावर संध्याकाळी सुद्धा पाऊस खूप जोरात राहणारच आहे. तेव्हा आपल्याला अतिरिक्त काळजीची गरज आहे. संध्याकाळी आम्ही विशेष टीम आपली डिप्लॉय करत आहेत. आपल्याकडचे जेवढे रिसोर्सेस आहेत, मनुष्यबळ आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मशिनरी आहे, ते सगळे ऑन देअर टोज आहेत, बिलकुल रेडी अवस्थेमध्ये आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची देखील गरज आहे. त्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत? बिलकुल आमच्या जे SOP आहे त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक एरियामध्ये सुरक्षित लोकेशनवर शिफ्ट करण्यासाठी नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये शाळा आहेत, महापालिकेची इतर वास्तू आहेत. आता इथे भांजेवाडीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा व्हिजिटसाठी आले होते, नागरिकांच्या घरात पाणी गेलं आहे. आम्ही नागरिकांना विचारला की आम्ही लगेच आपल्याला शिफ्ट करतो, परंतु अनेकदा नागरिक त्याबद्दल थोडासा अनाग्रही असतात. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण अतिरिक्त पंप लावून पाणी काढून द्या, आम्हाला शिफ्ट करू नका. सो असे आम्ही प्रत्येक प्रकारची व्यवस्था केला आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची आम्ही काळजी घेत आहोत. ओके, थँक्यू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात 50% समस्या मार्गी. मुसळधार पावसातही नागरिकांची उपस्थिती. गेले 2 दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. आतापर्यंत 50%हून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला. यावेळी मुसळधार पाऊस असूनही सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. यात वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता. यातील काही प्रश्न श्री केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. यावेळी ठाणे शहरातील 5 विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले होते. श्री केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. हे अधिकारी त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील अशी माहिती श्री केळकर यांनी दिली. यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते. आज एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ 125 ते 150 नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते. अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिराळ्या भागामध्ये, किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे, प्रसारिका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत, निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत, अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते. काही पुनर्वसनाच्या फसवणुकीच्या केसेस होत्या, काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली 6 महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतोय. बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात. आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात. आमचं हे काम आहे, रामभाऊ म्हाळगींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा जनसंवादाचा कार्यक्रम हा पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार. या कार्यक्रमामध्ये पाण्याच्या समस्येच्या विषयी आपल्याला पाण्याच्या जवळजवळ 5 विभागामधनं समस्या आल्या आणि दर सोमवार शुक्रवार पाण्याच्या संबंधामध्ये आम्ही निरनिराळ्या भागातल्या समस्या सोडवत असतो. अनेकांच्या समस्या सुटलेल्या देखील आहेत, पण या 5 विभागाच्या समस्यांच्या करता आता बुधवारी संबंधित अधिकारी त्या भागामधले
तिकडे भेट देतील आणि काय नेमकं तिथे अडचण निर्माण झालेली आहे, का पाणी पोचत नाही आहे किंवा फोर्स नाही आहे का, काही गडबड आहे त्या वाहिनीमध्ये, हे प्रत्यक्ष तपासणी करून आणि मग शुक्रवारी ते सांगतील. आणि मला वाटते अशा पद्धतीनेच सहकार्यातून, समन्वयातून आणि वेळ पडली तर संघर्षातून जनतेचे प्रश्न सोडवणं हा आमचा मुख्य अजेंडा असणार. संवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला सांगायला आनंद वाटतो, समाधान वाटतं की फॉलोअप केला तर प्रश्न सुटत असतात आणि 50% जास्ती लोकांचे विषय जे आहेत ते आत्तापर्यंत कंप्लीट मार्गी लागलेले आहेत. मला वाटतं म्हणूनच एक दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे तर मुंबईची काही वेळेला लोक येतात, या सगळ्या ग्रामीण भागातलेही लोक येतात आणि खरं म्हणजे हेच एक समाधान आहे की त्याचा सातत्याने फॉलोअप करणं. जे अधिकारी अयोग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना ठिकाणावर आणणं आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडनं न्यायाने काम करून घेणं. मला वाटते शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाचे प्रश्न हे छोटे आहेत, परंतु त्याच्या दृष्टीने हे फार मोठे आहेत आणि त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न देखील त्याला फार महत्त्वाचे वाटत असतात आणि ते पुढच्या काळामध्ये देखील उरलेले जे आहेत ते फॉलोअपच्या माध्यमातून सुटत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे. आणि जनतेला घेऊनच लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारितच आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळात देखील करत राहू. ठाण्यातील काही भागात पाणी नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागात एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा. दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदाच्या वर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज केईम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की दुर्दैवाने दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. गेली 29 वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे 1 लाख रुपयेपर्यंत मदत दिली जाते. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे 95 गोविंदाच्या वर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यापैकी अनेक गोविंदावर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत घेतली आहे. त्यांचे देखील कौतुक आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. आज 7 गोविंदा खेळाडू हे केईम रुग्णालयामध्ये हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले, अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदाचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही. उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये. आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू. गोविंदाचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचे खरं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे.
यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे बाळा पडेलकर व इतर सदस्य यांच्यासह केईम रुग्णालयाचे डॉक्टर हसमुख रावत, डॉक्टर प्रवीण बांगर हे उपस्थित होते.